जय मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुरुजी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, सध्या पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025 संदर्भात जे काही अर्ज प्रक्रिया आहे तर ती अर्ज प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात सध्या आलेली आहे। आजच्या दिवसाला सध्या बघा आणि 14 तारखेला सध्या जो काही लास्ट डेट असणार आहे। ज्या उमेदवारांचं अजूनही सध्या बघा अप्लिकेशन तुम्ही केलं नसेल तर त्यांनी तात्काळ सध्या अप्लिकेशन करून घ्या। आणि ज्या उमेदवारांचं सध्या बघा अप्लिकेशन झालेलं असेल तर त्यांनी नेमकं कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहे ठिकाणी तुम्ही चेक करून घ्यायचे आहे, जेणेकरून तुम्हाला भविष्यात या ठिकाणी परीक्षेला किंवा मग भरती प्रक्रियेमध्ये कोणतीही अडचण असणार नाही। तर आजची शेवटची डेट असणार आहे। तर आज सध्या बघा ज्या उमेदवारांचं फॉर्म भरून आपल्या या ठिकाणी पेमेंट बाकी असेल तर अशा उमेदवारांनी देखील सध्या बघा लवकरात लवकर पेमेंट जे आहे तर ते सध्या करून घ्यायचं आहे, जेणेकरून संध्याकाळपर्यंत जर सध्या वेबसाईटवरती या ठिकाणी जो काही सर्व्हर डाऊन होण्याचे चान्सेस असतात, त्यामुळे लवकरात लवकर जी काही प्रक्रिया असेल तर ती प्रक्रिया सध्या करून घ्यायची आहे। आणि ज्या उमेदवारांचा सध्या बघा संपूर्ण प्रक्रिया झालेली असेल तर त्यांनी आज शेवटच्या दिवशी जो काही तुम्हाला एक सध्या बघा संधी असणार आहे तर त्या संधीमध्ये तुम्हाला नेमकं काय करायचं आहे, तुमचा जो काही अप्लिकेशन फॉर्म असेल तर तो अप्लिकेशन फॉर्म सध्या बघा आपल्या डॉक्युमेंटनुसार क्रॉस व्हेरीफाय तुम्ही करून घ्यायचं आहे, जेणेकरून जर या ठिकाणी काही जर चुकी त्याच्यामध्ये आढळली तर तुम्हाला बघा तात्काळ जो काही दुसरा फॉर्म असेल, अप्लिकेशन असेल तर ते तुम्हाला त्या ठिकाणी करता येईल। कारण ही संधी सध्या बघा एकदा आलेली आहे, म्हणून एकदा सध्या सर्वांनी जे काही अप्लिकेशन आहे तर ते अप्लिकेशन सध्या क्रॉस व्हेरीफाय करून घ्यायचं आहे। त्यासाठी तुम्हाला नेमकं काय काय ह्या ठिकाणी बघा व्हेरीफाय करायचं आहे, तर त्या अनुषंगाने तुमच्याजवळ बघा अशा पद्धतीने जो काही अप्लिकेशन आहे तर त्या अप्लिकेशनची प्रिंट असेल किंवा मग तुम्ही बघा प्रिंट काढलेली असेल तर ती प्रिंट जी आहे तर ती प्रिंट व्यवस्थित सध्या तुम्ही बघून घ्यायची आहे। त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं तुमचं जे काही रजिस्ट्रेशन नंबरच्या खाली बघा तुमचं नाव असणार आहे, बरोबर, म्हणजे या ठिकाणी फुल नेम असणार आहे। तर ते फुल नेम तुमचं या ठिकाणी आधार कार्ड जे आहे तर त्या आधार कार्डनुसार सध्या बघा असायला पाहिजे, कारण आपण रजिस्ट्रेशन करत होतो तर त्यावेळेला सध्या आधार कार्ड बेसवरच रजिस्ट्रेशन करण्याच्या ज्या सूचना होत्या तर त्या सूचना सध्या देण्यात आल्या होत्या। आता याच्यामध्ये जे काही विवाहित या ठिकाणी महिला उमेदवार आहे तर त्यांचं सध्या आधार कार्डवर जे नाव असेल तर तेच नाव सध्या बघा या ठिकाणी यायला पाहिजे। तर त्या अनुषंगाने हे सविस्तर बघा तुम्ही चेक करून घ्या। तर हे सध्या बघा तुम्हाला पुढे जी काही परीक्षा देण्यासंदर्भात त्या ठिकाणी आधार कार्डची सध्या बघा गरज भासणार आहे, तर हे एकदा तुम्ही व्हेरीफाय करून घ्या, त्याच्यामध्ये स्पेलिंग वगैरे व्यवस्थित बघून घ्या। त्यानंतर बघा महत्त्वाचं या ठिकाणी जर तुमचं जे काही आरक्षणासंदर्भात जो एक महत्त्वाचा मुद्दा होता तर तो मुद्दा म्हणजे स्त्री आरक्षणासंदर्भात या ठिकाणी रिझर्वेशन जे आहे तर ते रिझर्वेशन म्हणजे इथं सांगितल्याप्रमाणे तुम्हाला वुमन रिझर्वेशन संदर्भात अप्लाय करायचं आहे का, बरोबर। तर या ठिकाणी तुमचं वुमन संदर्भात असेल तर यस असेल। आता हा पुरुष उमेदवाराचा अप्लिकेशन फॉर्म आहे तर हे देखील तुम्ही व्यवस्थित चेक करून घ्या। त्यानंतर तुमच्याकडे जो काही EWS प्रमाणपत्र असेल त्याचं देखील इथं जो स्टेटस असेल यस आहे किंवा नो आहे तो देखील सध्या बघा चेक करून घ्यायचं आहे, बरोबर। त्यानंतर सर्वात महत्त्वाचं या ठिकाणी जे काही फोटोग्राफ्स आहे, म्हणजे या ठिकाणी तुमचं जे काही फोटो असेल तर तो सध्या बघा अपलोड केलेला फोटो या ठिकाणी असेल। आणि इथं जो आहे तर तो सध्या बघा तुमचा जो लाईव्ह फोटो काढलेला आहे तर तो व्यवस्थित आहे का तो देखील एकदा बघून घ्या। तर ह्या महत्त्वाच्या ज्या काही मेजर गोष्टी आहे तर त्या सध्या बघा तुम्ही बघून घ्यायची आहे। त्यानंतर बघा ह्या ठिकाणी जे आरक्षणासंदर्भात जे सांगितल्याप्रमाणे सध्या बघा तुमचं आरक्षण जे आहे तर तुम्ही स्पोर्ट पर्सन आहात का, त्यानंतर या ठिकाणी प्रोजेक्ट अफेक्टेड संदर्भात आहे, त्यानंतर भूकंपग्रस्त आहे, अंशकालीन आहे। तर हे जे आरक्षण जे आहे तर ते आरक्षणासंदर्भात बघा जे काही स्टेटस असेल तर तो स्टेटस तुमच्या पद्धतीने इथं चेक करून घ्यायचं आहे। तुम्ही जर ह्या आरक्षणामध्ये असेल तर इथं तुमचं यस आहे किंवा नो आहे तर ते व्यवस्थित तुम्ही बघून घ्यायचं आहे। त्यानंतर महत्त्वाचं या ठिकाणी डोमोसाईल संदर्भात, तर डोमोसाईलचं या ठिकाणी महाराष्ट्र संदर्भात बघा इथं यस यायला पाहिजे, हे देखील तुम्ही व्यवस्थित बघून घ्या, हे एक महत्त्वाचं असणार आहे। त्यानंतर जे उमेदवार पेसा क्षेत्रातील बघा 13 जिल्ह्यातील उमेदवार आहे तर त्या 13 जिल्ह्यातील उमेदवारांनी इथं पेसा संदर्भात एक प्रश्न सध्या बघा विचारण्यात आला होता का तुमचं जे काही पेसा क्षेत्रातील तुम्ही उमेदवार आहात का, बरोबर। तर ज्यांनी यस केलं असेल त्यानंतर डिस्ट्रिक्ट बघा निवडायचं होतं। तर अशा पद्धतीने जे पेसा क्षेत्रातील उमेदवार असेल तर त्यांनी देखील हे जे काही महत्त्वाचे डिस्ट्रिक्ट त्यानंतर ब्लॉक हे जे काही दोन गोष्टी आहेत तर ह्या सविस्तर बघा चेक करून घ्या। जे उमेदवार नॉन पेसामध्ये होते तर त्यांचं या ठिकाणी बघा नो अशा पद्धतीने येणार आहे, बरोबर। तर हे एक व्यवस्थित तुम्ही चेक करून घ्या। त्यानंतर महत्त्वाचं या ठिकाणी जे काही आधार कार्डचा नंबर असेल, बरोबर, तर आधार कार्डचा नंबर इथं बघा व्यवस्थित तुम्ही बघून घ्यायचा आहे, तुमचा आधार कार्ड नंबर नेमका तोच आहे का ते एकदा
चेक करून घ्या। त्यानंतर पुढील गोष्ट जी चेक करायची आहे ती म्हणजे परीक्षेचं माध्यम, कारण आपण परीक्षेचं माध्यम या ठिकाणी बघा विचारण्यात आलं होतं, मीडियम जे आहे परीक्षा तुम्ही कोणत्या माध्यमातून देणार, तर इथं ज्यांचं इंग्लिश मराठी किंवा मग इतर जे काही माध्यम असेल बरोबर, उर्दू असेल किंवा दुसरे माध्यम असेल बेंगॉली, तर ते देखील इथं व्यवस्थित चेक करून घ्यायचं आहे बरोबर। तर त्यानंतर इथं जे काही सध्या एक्झाम सेंटर असेल ते देखील बघून घ्या। त्यानंतर तुमचे पेमेंट संदर्भात इथं ॲप्लिकेशनमध्ये बघा डिटेल्स देण्यात आली आहे, तर ह्याच्यामध्ये जो पेमेंटचा स्टेटस आहे तर तो स्टेटस सध्या बघा इथं पेड झालं आहे किंवा नाही ते देखील एकदा बघून घ्यायचं आहे। बरेच उमेदवारांचे पेमेंट झालं परंतु या ठिकाणी पेडचा शब्द आहे तर तो सध्या बघा इथं प्रिंटला आलेला नाही, तर हा स्टेटस देखील व्यवस्थित तुम्ही बघून घ्या, जेणेकरून आपलं फॉर्म तर भरलं गेलं आहे पण पेमेंट जर सध्या पेड झालं नसेल तर फॉर्म ह्या ठिकाणी रिजेक्ट होऊ शकतो, म्हणून हे देखील व्यवस्थित बघून घ्या। त्यानंतर पर्सनल डिटेल्समध्ये महत्त्वाचं आपल्याला जी काही जन्मतारीख आहे डेट ऑफ बर्थ, तर ती ही महत्त्वाची सध्या बघा असणार आहे, कारण ही जन्मतारीख बऱ्याच उमेदवारांची सध्या 10वीच्या सर्टिफिकेटवरची जी काही जन्मतारीख आहे आणि ह्या ठिकाणी आधार कार्डवरची जन्मतारीख ह्याच्यामध्ये तफावत आहे। तर इथं जी जन्मतारीख आहे तर ती जन्मतारीख आपल्या 10वीच्या सर्टिफिकेटनुसार आणि जी काही आपली TC किंवा LC असेल तुमच्याकडे तर त्याच्यावरती जी असेल तर तीच जन्मतारीख इथं टाकायची आहे बरोबर। म्हणजे इथं तुमच्या आधार कार्डवर जर वेगळी जन्मतारीख असेल तर ती न टाकता तुमच्याजवळ जे काही 10वीचं सर्टिफिकेट आहे प्रमाणपत्र, तर त्याच्या बेसवरच सध्या जन्मतारीख तुमची इथं यायला पाहिजे। तर हे देखील तुम्ही एकदा व्यवस्थित चेक करून घ्या की नेमकी जन्मतारीख आपली कोणती टाकली गेली आहे। त्यानंतर महत्त्वाचा जो एक मुद्दा होता तो म्हणजे इथे जे काही नाव विचारण्यात आले, फर्स्ट नेम, मिडल नेम आणि लास्ट नेम, तर ह्या ठिकाणी सध्या जे काही नाव आहे तर ते आपल्याला 10वीच्या सर्टिफिकेटवर ज्या पद्धतीने नाव देण्यात आलं आहे तर त्या पद्धतीने इथं सध्या नाव इथं टाकायचं होतं बरोबर। म्हणजे ह्याच्यामध्ये फर्स्ट नेम म्हणजे इथं बघा तुमचं नाव येणार, त्यानंतर मिडल नेम वडिलांचं नाव आणि लास्ट नेम जे आहे तर ते सरनेम, अशा पद्धतीने सिक्वेन्स इथं यायला पाहिजे, तर हे देखील चेक करून घ्या। आता ज्या महिला उमेदवारांचं सध्या बघा लग्न झालं असेल तर त्यांनी रजिस्ट्रेशन जे आहे तर ते सध्या बघा पतीच्या नावाने म्हणजे जो आधार कार्डवर जे नाव असेल त्या नावाने सध्या केलेलं होतं बरोबर। त्यानंतर ह्या ठिकाणी जेव्हा नाव टाकत होते तेव्हा तुमचं जे 10वीवरती सध्या वडिलांचं नाव असतं तर तेच नाव इथं बघा यायला पाहिजे बरोबर। तर अशा पद्धतीने तुम्ही ते एकदा व्यवस्थित बघून घ्या। त्यानंतर इथं जे काही जेंडर असेल तर ते जेंडर देखील चेक करून घ्या, कारण ह्या ज्या 2-3 गोष्टी आहे ह्याच्यामध्ये डेट ऑफ बर्थ, त्यानंतर जेंडर संदर्भात माहिती मेल फिमेल संदर्भात बरोबर, तर ह्या ज्या गोष्टी आहे तर ह्या परत सध्या बघा एडिट त्या ठिकाणी होत नाही, एकदा सध्या टाकल्या गेल्या तर टाकल्या गेल्या, तर आणि पुढे जी काही प्रक्रिया असेल तर ती प्रक्रिया सध्या बघा ह्यांच्याच बेसवर सध्या तुमची होणार आहे। आता डेट ऑफ बर्थ देखील जी काही निवड प्रक्रियेमध्ये खूप महत्त्वाची ह्या ठिकाणी असते, कारण बरेच उमेदवारांना समांतर गुण मिळाल्याने जो काही डेट ऑफ बर्थनुसार क्रायटेरिया आहे तर तो देखील तिथं लावला जात असतो बरोबर। म्हणून डेट ऑफ बर्थ आणि ह्या ठिकाणी जे काही जेंडर असेल तर ह्या 2 गोष्टी देखील महत्त्वाच्या आहेत, तर हे व्यवस्थित प्रिंट झालेलं आहे किंवा नाही ते देखील तुम्ही व्यवस्थित बघून घ्या बरोबर। तर हे ह्याच्यामधल्या महत्त्वाच्या गोष्टी होत्या। त्यानंतर ॲड्रेस वगैरे हे नॉमिनल गोष्ट आहे ते देखील तुम्ही बघून घ्यायची आहे। त्यानंतर महत्त्वाचं आपण एज्युकेशन क्वालिफिकेशन संदर्भात बघूया। तर आता एज्युकेशन क्वालिफिकेशनमध्ये या ठिकाणी जे काही घटक देण्यात आले तर त्याच्यामध्ये समजा या ठिकाणी एक्झाम तुम्ही कोणती पास आहे, त्यानंतर मीडियम आहे तर हे मीडियम देखील खूप महत्त्वाचं असणार आहे। तुमचं जे क्वालिफिकेशनचं मीडियम आहे तर ते मीडियम नेमकं आपल्या या ठिकाणी डॉक्युमेंट्समध्ये जे आहे तेच तुम्ही इथं टाकलं आहे का, कारण तुम्हाला जे पुढील प्रेफरन्स आहे तर त्या मीडियमच्या बेसवर देखील तुम्हाला जनरेट होणार आहे। तर हे देखील हा जो काही तक्ता आहे तर हा तक्ता सविस्तर बघा, तुमचे डॉक्युमेंट काढा, तुमचे जे काही ओरिजिनल डॉक्युमेंट तुमच्याजवळ असेल तर ते आणि हे संपूर्ण डिटेल्स तुम्ही व्हेरीफाय करून घ्या। आता इथे युनिव्हर्सिटीचं नाव, तर युनिव्हर्सिटीचं नाव बरोबर आलेलं आहे का, बोर्डचं नाव ते बघून घ्या, डिग्री असेल, सब्जेक्ट असेल तर ह्या सब्जेक्टमध्ये तुमचा जो स्पेशल सब्जेक्ट असेल तर तो व्यवस्थित तुम्ही इथं टाकला आहे का तो देखील बघून घ्या। आणि सर्वात महत्त्वाचं या ठिकाणी जे काही पासिंग या ठिकाणी टक्केवारी आहे आणि डेट आहे तर ह्या ज्या डेट आहे तर ह्या डेट बघा बारकाईने तुम्ही चेक करून घ्या, कारण ह्या ठिकाणी व्हेरिफिकेशन होताना ह्या ज्या महत्त्वाच्या डेट आहे तुम्ही पास कधी झाले तर ह्या सध्या बघा चेक होत असतात, तर ह्या तुम्ही सविस्तर इथं चेक करून घ्यायचं आहे। ह्याच्यामध्ये तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएशन आणि जे काही ह्या ठिकाणी प्रोफेशनल ग्रॅज्युएशन ज्या महत्त्वाच्या बाबी आहे तर त्या तुम्ही चेक करून घ्यायची आहे। त्याच्यामध्ये तुमचं ग्रॅज्युएशनचा विषय जो असेल तर तो विषय एकदा सविस्तर तुम्ही बघून घ्यायचा आहे, नेमका तुमचा विषय कोणता टाकला गेला आहे तो आपल्या ओरिजिनल डॉक्युमेंट्सची सध्या बघा तुम्ही क्रॉस व्हेरीफाय या ठिकाणी करून घ्यायचं आहे बरोबर। त्यानंतर इथं महत्त्वाचं आहे जे उमेदवार TET आणि CTET संदर्भात
TET किंवा CTET ज्या काही परीक्षा पास असाल तर त्या संदर्भात जी माहिती आहे तर ती माहिती देखील महत्त्वाची असणार आहे। तर त्याच्यामध्ये तुम्ही TET पास आहेत किंवा नाही त्या अनुषंगाने इथं माहिती विचारण्यात आली होती। त्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला जे काही पेपर तुम्ही फर्स्ट पास आहात का, बरोबर, क्वालिफाय आहात का, त्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला जे काही मंथ आणि या ठिकाणी जे वर्ष आहे तर ते विचारण्यात आलेलं आहे। तर ते सविस्तर बघा, या ठिकाणी तुमच्याकडे सर्टिफिकेट आहे तर त्याच्यानुसार एकदा बघून घ्या। त्या सर्टिफिकेटवर जी डेट आहे तर ती डेट नेमकी कोणती आहे, तुम्हाला जो काही सीट नंबर असेल तर तो सीट नंबर देखील व्यवस्थित टाकला गेला आहे किंवा नाही ते देखील तुम्ही बघून घ्या। त्यानंतर इथं बघा एक प्रश्न जो होता की जी काही टक्केवारी टाकायची की मार्क टाकायची, अशा पद्धतीने प्रश्न सध्या बघा बरेच उमेदवार विचारत होते। तर या ठिकाणी जे काही आपले मार्क आहे तर ते मार्क न टाकता आपले जी सध्या बघा त्या मार्कनुसार किती टक्के होतात तर ते टक्के सध्या इथं विचारले होते। म्हणजे इथं टक्केवारी जी आहे तर ती टक्केवारी सध्या तुम्हाला टाकायची होती। तर इथं टक्केवारी टाकली आहे किंवा नाही तर ते एकदा तुम्ही बघून घ्यायचं आहे, बरोबर। कारण बरेच उमेदवारांचं या ठिकाणी जे काही मार्क आहे म्हणजे इथं 150 पैकी जे मार्क मिळाले आहे तर ते मार्क सध्या इथं टाकले होते। तर तसं न करता या ठिकाणी फक्त आपल्याला टक्के जे आहे म्हणजे पर्सेंटेज विचारलेलं होतं एकूण मिळालेल्या मार्कानुसार। कारण सध्या CTET जर तुमच्याजवळ सर्टिफिकेट बघा या ठिकाणी प्रिंट काढलेलं असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला एकूण मार्क सध्या सर्टिफिकेटमध्ये दिलेले आहे, परंतु टक्के जे आहे तर ते टक्के तिथं दिलेले नाही। तर हे टक्के सध्या बघा तुम्ही व्यवस्थित बघून घ्यायचं आहे। त्यानंतर महत्त्वाचं या ठिकाणी जो काही ऑप्शनल सब्जेक्ट असेल म्हणजे पेपर 2 संदर्भात जो तुम्ही दुसरा पेपर कोणता विषय घेऊन सध्या बघा क्वालिफाय झाले, सोशल सायन्स किंवा मॅथ संदर्भात असेल तर त्या अनुषंगाने इथं व्यवस्थित तुम्हाला टाकून घ्यायचं आहे। तर हे देखील तुम्ही एकदा क्रॉस व्हेरीफाय सध्या बघा आपल्या सर्टिफिकेट सोबत जो काही फॉर्म आहे तर तो फॉर्म सध्या इथं तुम्ही करून घ्या। मग ह्याच्यामध्ये एक महत्त्वाचा जो मुद्दा होता तो म्हणजे इथं जे सध्या बघा NCT नॉर्म्सचा जो मुद्दा होता तर त्यानुसार इथं बघा बरेच उमेदवारांचं हे जे क्वेश्चन होतं की तुम्ही जे काही NCTच्या नॉर्म्सनुसार या ठिकाणी क्वालिफाय आहात का, तर इथं बघा यस पाहिजे होतं। बरेच उमेदवारांचं इथं बघा नो झालेलं होतं। तर हे देखील तुम्ही एकदा चेक करून घ्या। तर इथं यस तुमचं असायला पाहिजे। तुम्ही जर ह्या ठिकाणी क्वालिफाय असाल CTET किंवा TET परीक्षा तर इथं यस यायला पाहिजे। हा देखील सध्या बघा तुम्ही व्यवस्थित चेक करून घ्या, बरोबर। त्यानंतर इथं फर्स्ट जी काही SSC मार्कमध्ये जी लँग्वेज आहे तुमची तर ती फर्स्ट लँग्वेज तुमची कोणती आहे तर ती सध्या बघा तुमचं जे काही SSCचं महत्त्वाचं या ठिकाणी जे सर्टिफिकेट आहे तर ते सर्टिफिकेट घ्या। सर्वांची आपल्याला माहिती असते मराठी असते तर ते देखील तुम्ही व्यवस्थित बघून घ्या। तर ह्याच्यामध्ये ह्या ज्या काही महत्त्वाच्या सध्या बघा गोष्टी होत्या। त्यानंतर एक मुद्दा होता की जे काही TET संदर्भात TET या ठिकाणी 2018 आणि 19 संदर्भात जो एक क्वेश्चन देण्यात आला होता ते तुम्ही त्या संदर्भात बघा या ठिकाणी यस किंवा नो तुमचं जे असेल तर ते सध्या बघा इथं द्यायचं होतं। त्या अनुषंगाने हे देखील तुम्ही चेक करून घ्या। त्यानंतर लास्टमध्ये जर आलो तर लास्टमध्ये तुम्हाला या ठिकाणी डिक्लेरेशन आहे त्याच्यामध्ये बघा इथं तुमची सिग्नेचर आली आहे किंवा नाही ते बघून घ्यायची। इथं तुमची सिग्नेचर असणार आहे, बरोबर। त्यानंतर तुमचं जो काही थंब असणार आहे या ठिकाणी लेफ्ट थंब अंगठ्याचा आणि जे डिक्लेरेशन आहे तर ते डिक्लेरेशन सध्या बघा प्रिंट आहे किंवा नाही तर ते हे संपूर्ण फॉर्म जो आहे तर तो फॉर्म सध्या बघा व्यवस्थित तुम्ही चेक करून घ्या। तर अशा पद्धतीने एकदा चेक करून घ्या जेणेकरून तुमच्या मनातील जो काही डाऊट असेल का आपण जो टेट संदर्भात फॉर्म भरला आहे तर तो सध्या बघा व्यवस्थित बरोबरच भरला आहे किंवा नाही तर तो तुमच्या लक्षात येईल। कारण पुढची जी काही प्रक्रिया असेल तर ती ह्या ॲप्लिकेशन फॉर्मवरच सध्या बघा जी काही माहिती दिलेली आहे तुम्ही त्याच्यानुसारच सध्या बघा पवित्र पोर्टलवर जो काही डेटा आहे तर तो सध्या ट्रान्सफर त्या ठिकाणी होत असतो। म्हणून एकदा व्यवस्थित बघून घ्या। जर काही या ठिकाणी मिस्टेक झाल्या असेल तर अजूनही तुमच्याकडे सध्या संधी आहे रात्री 12 वाजेपर्यंत। तर जर तसं काही आढळलं तर इथं बघा कोणत्याही प्रकारचा आपल्याला इलाज नाही, कारण याच्यामध्ये एडिट सध्या होत नाही, बरोबर। तर ज्यांचं सध्या काही तफावत जर आढळत असेल तर त्यांनी सरळ जो काही ॲप्लिकेशन असेल तर ते नवीन ॲप्लिकेशन सध्या बघा करून घ्यायचं आहे, कारण इथं कोणत्याही प्रकारची रिस्क घ्यायची नाही। तर सध्या ही एक महत्त्वाची जी काही अपडेट आहे तर ती अपडेट होती तर रात्री 12 वाजेपर्यंत सध्या बघा इथं सांगितल्याप्रमाणे तुम्हाला जी काही ॲप्लिकेशन असेल संपूर्ण प्रक्रिया असेल पेमेंट संदर्भात तर ही संपूर्ण करून घ्यायची आहे। तर ही एक महत्त्वाची अपडेट होती। तुमच्या काही प्रश्न असतील प्रश्न कमेंट बॉक्समध्ये करू शकतात, त्याच्यावर योग्य तो आपण रिप्लाय देऊ। तर महत्त्वाचा व्हिडिओ होता। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या। बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा। तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये। तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम।